बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज पाहिलं तर पोहरादेवीमध्ये बंजारा समाज तो मोठ्या प्रमाणात एकवटलेला आपण पाहू शकतो की पोहरादेवीचे सर्व महंत जे आहेत ते या मोर्चामध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकतो सुनील महाराज आहेत, जितू महाराज आहेत, संजय महाराज आहेत, त्यासाठी संपूर्ण महत्व जे आहे ते या ठिकाणी सहभागी जे आहेत ते आंदोलन झालेलं आहे। मोठा आक्रोश जो आहे तो बंजारा समाज या ठिकाणी पाहायला मिळतोय। महाराज, राज्यभरात आंदोलन नेतात, मोर्चे निघतात, काय सांगाल? एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटियर नुसार समाविष्ट करण्यात यावे या मागणीकरिता आज मानोरा येथे आमचा संविधानिक पद्धतीने मोर्चा निघत आहे। शासन मायबापावर आमचा विश्वास आहे की ते आमच्या मोर्चाला, आमच्या मागण्याला न्याय देतील। जगद्गुरु संत रामराव महाराज यांची शेवटची इच्छा होती, त्यांचं स्वप्न होतं। रामराव बापू 95 ला जंतर मंतर मैदान दिल्ली येथे उपोषणाला बसले होते, त्यानंतर आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते। 2017-18 मध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना भेटून निवेदन दिलं की बंजारा समाज सुद्धा जंगलात असणारा समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, माझ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता एसटी प्रवर्गामध्ये देण्यात यावे। या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वसामान्य समाजातील जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, नेते कुठेतरी मागे पडलेले दिसत आहेत। नाही, कसं आहे, मुळात या एसटी आरक्षणासाठी या बंजारा समाजाचा एक बकरी चारणारा, गाई चारणारा सामान्य माणूस हा रस्त्यावर आलेला आहे आणि सगळ्यांना वाटतो की गेल्या 100 वर्षापासून या समाजावरती एक मोठा अन्याय झालेला आहे, व्यवस्थेनं या समाजाला कुठंतरी बाहेर टाकलेलं आहे। म्हणून सर्वसामान्य लोकांची ही भूमिका आहे, सर्वसामान्य माणूस पुढे आलेला आहे। नेत्यांसाठी आदेश धर्मपीठावरून निघणार होता, सगळ्यांना आदेश धर्मपीठावरून निघालेला आहे की या मोर्चाकरिता 1.5 महिन्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामधल्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा आणि सर्वसामान्य लोकांच्या या भावनेला ताकद देण्याचा काम सर्वांनी करावा। येत्या काही दिवसामध्ये ह्या मोर्चा संपल्यानंतर मुंबईकडे सर्वांना त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात जमायचं आहे, त्या उद्देशानं सर्वांना निरोप वगैरे पोहोचले आहे। महाराज, बंजारा समाजाची जशी मागणी आहे त्याच पद्धतीने आदिवासी समाज सुद्धा निवेदन देत आहेत की बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण देऊ नये। आदिवासी समाजांना माझा विनंती आहे, आम्ही तुमच्या आरक्षणमध्ये आम्ही मागत नाही, आम्ही एसटी आरक्षण बी आमच्यासाठी पर्व गट म्हणून आमच्यासाठी स्पेशल करावा हीच मागणी शासनाला आमची राहील। सर्वपक्षीय नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते, बंजारा समाजातील प्रत्येक नागरिक आज मोर्चात सहभागी झाला। सर्व आमचे काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या या मोर्चाला सहभागी झालेला आहे। विशेष म्हणजे कारण की रामराव महाराज सतत 40-45 वर्षापासून यांना पाठपुरावा करत आहे, पण आज आमच्याकडं माननीय श्री मनोज जरंगे साहेबांनी समोर हैदराबाद गॅजेट मंजुरात करून घेतलं, त्या धर्तीवर आमच्या बंजारा समाजाला हे हैदराबाद गॅजेट मंजूर करून आमच्या समाजाला न्याय देण्यात यावी। या ठिकाणी मोठा आक्रोश जो आहे तो समाजाचा राज्यभरात पाहायला मिळत आहे। जालना, सोलापूर, तदनंतर आता मानोऱ्यात मोर्चा निघाला। हा समाजा वतीने बंजारा सकल समाज मानोरामध्ये हा मोर्चा काढण्यात येत आहे। आमची ही लढाई शासन विरुद्ध आहे। माझ्या तमाम आदिवासी बांधवांना माझी हीच कळकळीची विनंती आहे, आम्ही त्यांच्या हक्काचं आरक्षण घेणार नाही। शेड्यूल बी प्रमाणे या आम्हाला आरक्षण माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि या देशाच्या पंतप्रधानांनी आम्हाला द्यावं। आज पंतप्रधानाचा वाढदिवस आहे, आमच्या सकल बंजारा समाजातून हीच विनंती आहे। संपूर्ण बंजारा समाज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, पण आम्हाला रिटर्न नोट मध्ये पूर्ण बंजारा समाजातर्फे मोदी साहेबांनी या समाजाला शेड्यूल बी प्रमाणे एसटीचं आरक्षण देण्यात यावा, हीच आमची पूर्ण सकल बंजारा समाजाची मागणी आहे। निश्चित आज जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी जर पाहिलं तर मोदींनी वाढदिवसाच्या संदर्भाने जर पाहिलं तर बंजारा समाजाला एक भेट म्हणून बंजारा समाजाला आदिवासी आरक्षण जे आहे ते देण्यात यावं, एसटी मध्ये आरक्षण द्यावं ही मागणी जी आहे ती या ठिकाणी करताय। संपूर्ण बंजारा समाजातील पोहरादेवी जे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जातं, या काशीवरील धर्मपीठावरील संपूर्ण महंत जे आहेत ते या संपूर्ण मागणीसाठी आंदोलनात जे आहेत ते सहभागी झाले आहेत। विवेक गावंडे, TV9 मराठी, मानोरा, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.